त्याचबरोबर रुपेशजी पाटील यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा. संपूर्ण मान्यवरांना इन्व्हाइट केलं जातं. खरं तर दीपेश पाटील मित्रमंडळ आयोजित आई भवानी गावदेवी चषकाचा थरार आणि चित्त थरारक सामना पाहायला मिळाला, जिथे 25 धावा करायच्या होत्या आणि शेवटच्या क्षणाला खऱ्या अर्थानं 2 मध्ये 7 करायच्या होत्या आणि खऱ्या अर्थानं घाम फोडला गेला अक्कादेवी तारा संघाला. हार्डलक अक्कादेवी तारा टीम. चला, बारापाड्याच्या समर्थकांना विनंती असेल आपण मैदान सोडायचं आणि मॅच जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला तर पेनल्टी असेल, लक्ष द्या. नियमाची अंमलबजावणी केली जाते. पहा, तुमचा कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जल्लोष करताना आढळला तर 2 धावांची पेनल्टी असेल. त्यामुळे जिंकलेला सामना तुम्ही पराभूत देखील होऊ शकता. या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याचं पालन करा. चला, मैदान खाली करायचं. चला, संपूर्ण आयशा स्पोर्ट बारापाडीच्या समर्थकांना विनंती असेल आता थोडंसं मैदानाच्या बाहेर या. मॅचला करूयात आपण सुरुवात. चला, जरी मरी कल्ले टीमच्या आघाडीची जोडी पाठवायची. चॉईस बॉल द्या. प्रतीक गावण बॉल चॉईस साठी घेऊन द्या. सूरज पाटील आहेत खरं तर बॉल घेऊन गेलेत. चेंडूची चाचपणी केली जाते. अविनाश गावंड यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं डोंगरावरून या मॅचचा आनंद घेतात. कौतुक करावं लागेल संपूर्ण ग्रामस्थ मंडळ बारापाडा आणि त्याचबरोबर या मॅचचा आनंद घेत असताना मान्यवरांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर मंथनजी पाटील यांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. तुषारजी पाटील इन्व्हाइट करतात. सिद्धेजी गावंड, शुभम गावंड, रोहन गावंड, विनय गावंड यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. राम पाटील, श्याम पाटील यांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. भावदासजी पाटील यांना विनंती असेल. राजाराम पाटील, प्रभाकर पाटील, विनोदजी पाटील, विजयजी पाटील, किशोरजी पाटील या संपूर्ण मान्यवरांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर मोरेश्वरजी पाटील खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे घटक जनक प्रणेते, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. दीपेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं धूमधडाक्यात आयोजन सोहळा आपण पाहिला आणि आज खरं तर या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये दुसरा सामना चित्त थरारक पाहायला मिळाला, जिथे 25 धावा करत असताना देखील डोक्याला सुन्न करणारा सामना बघायला मिळाला. क्या बात आहे. पण नेक्स्ट मॅच आपण देखील पाहायला मिळेल. पहिला सामना आजच्या रात्रीमधला खरं तर फ्रेश इनिंगचा. एका बाजूला डिगाटी संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना खारपाडा संघ. खऱ्या अर्थाने खारपाडा म्हटलं तर आमचे केतन ठाकूर प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. दीपेश पाटील आणि केतन ठाकूर खऱ्या अर्थाने A1 जोडी. कौतुक करावं लागेल या जोडीचं. चला, 2 षटकं 10 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. विनंती असेल पहा जास्तीचा वेळ आता घेऊ नका. टाइम अलर्ट केलं गेलंय. पहा आता विशेष सूचना आले. एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये घेतला जाईल. जास्तीचा वेळ घेतला 11 मिनिटं झाली तर एक खेळाडू 30 यार्ड मध्ये घेतला जाईल. त्यामुळे लक्ष द्या. टाइम अलर्ट केलं जातं. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवर. रियान दलबी पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज ओव्हर द विकेटने. निलेश पाटील सर यांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. ओ, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. हवा के संग संग घटा के साथ साथ आणि पहिलाच बॉलवर बेधडक फटका आलाय. कडक 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 सिक्सर. स्पोर्ट बारापाडा संघाने धावा करत असताना नमवलं होतं, मात्र इकडे आता धावांचा पहिलाच बॉलवर पाऊस पाडला गेला. चेंडूची मागणी केली जाते. चला, मैदानाच्या आतमध्ये लगेच चेंडूचा, त्यामुळे वेळ जास्त होऊ शकतो. त्यामुळे हा वेळ खऱ्या अर्थानं मग ग्राह्य धरला जाणार नाही याची देखील दखल घ्यायची. त्यामुळे आयोजक कमिटीला विनंती असेल आपण चेंडू लगेच पुरवा.
हो मॅच बॉल आलाय. पहिल्याच बॉलवर सुरुवात तर चांगली झाल्या. पॉझिटिव्ह थॉट आत्मविश्वास वाढला असेल या फटक्याने बॅटिंग करत असताना रुपेश वीर. 3 षटकांचा सामना. खरं तर 2 षटकं 10 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. आता मात्र डोलगर गावाकडून येताना पब्लिक पाहायला मिळतोय. टॉस उजड. हो 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 हो, हा बॉल पाठवलाय 12 पाड्याच्या खाडीमध्ये 6 धावांसाठी. दॅट्स अ मॉन्स्टर हिट षटकार. धडाक्यात सुरुवात केली बॅटिंग करत असताना जरी मरी कल्ले टीमसाठी. ओम कानाडेच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळताना दिसतो. खऱ्या अर्थानं आमच्या कर्नाल नगरीचे माजी सरपंच शिखरजी कानाडे साहेबांचे चिरंजीव ओम कानाडे आपण पाहतोय. हो चांगला बॉल इथे मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन मध्ये सिंगल एकवटली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर. विजयजी तांबे आता विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. विजयजी तांबे या मॅचचा आनंद घेत असताना चांगलं बॅटल रंगतोय. मैदानच्या आतमध्ये धावा करायच्या. धावांचा पाऊस पाडावा लागेल. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल खारपाडा विरोधात दिगाटी या 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल. अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम टेलिकास्ट, क्वालिटी क्लीन अशी स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. यष्ट्या उखडून टाकल्यात. खरं तर खऱ्या अर्थानं विकेट किपरची भूमिका महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि आपण पाहतोय सरपंच यष्टीरक्षक म्हणून कामकाज करत असताना पाहायला मिळतात. टीमसाठी चांगला खेळ केला मागील मॅचमध्ये आणि त्यानंतर थोडासा डाव गरगडला होता. मात्र इकडे चांगलं करायचं आहे. हाच पॉझिटिव्ह थॉट आत्मविश्वास तुमचा महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणूनच तर चांगली गोलंदाजी करावी लागेल रियान दलबीला या मॅचमध्ये. राहुलजी टाकले या मॅचचा आनंद घेत असताना राहुलजी टाकले यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर विनोदजी पवार साहेबांना विनंती असेल या मॅचचा आनंद घेत असेल तर आपण देखील यायचा. ओ फटका फसलाय. झुएब बॉलच्या खाली आलेत. ओ व्हॉट अ कॅच. महत्वाची विकेट, गोल्डन विकेट आल्या. खऱ्या अर्थानं आयशा स्पोर्ट बारापाडा संघाला. शिवप्रसाद गोपाल भौड बॅक टू पवेलन. माजी सदस्य विनोद पवार साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. मनोहर गावण यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हबप मनोहर महाराज यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर भांदाजी गावण यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचा. दीनानाथ गावण त्याचबरोबर दत्ता गावण यांना देखील विनंती असेल. ओहो काय घडलं. आम्मश कडून झाली चुकी. शुभम जुमलेदारचा सुटला झेल आणि फलंदाजाला तो म्हणतो जीवनदान. चांगली षटक फेकलं होतं. इकडे देखील माइंडसेट चांगला होता. हा झेल झाला असताना तर थोडंसं टेन्शन मध्ये जरी मरी कल्ले टीम बघायला मिळाली असते. मात्र तसं घडलं नाहीये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळालं. जरी 2 षटकार आले आणि त्यानंतर कमबॅक केलं रियान दलबीने. कौतुक करावं लागेल रियान दलबीचं. अप्रतिम षटक फेकलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/14.
5-7 मिनिटांचा वेळ घेतला गेला. 6 मिनिटं खरं तर एक बॉल बाहेर गेला होता, त्यामुळे शोधण्यासाठी तो वेळ गेला, त्यामुळे 1 मिनिट वगळला जाईल. थोडंसं घाई करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. दीपेश पाटील मित्रमंडळ आयोजित आई भवानी गावदेवी चषकाचं थरार पर्व क्रमांक 2 आणि दुसऱ्या पर्वामध्ये चित्त थरारक सामने रंगताना बघायला मिळतात. कालच्या रात्रीमध्ये 2 असे सामने झाले होते जिथे 1 बॉल 2 1 बॉल 1 असे 2 सामने झाले होते, जिथे बीड संघ होता आणि त्यांच्या विरोधात तुराडे, आणि त्या गेन अजून एक सामना असा पाहिला होता खानाव आणि त्यांच्या विरोधात चिल्टन. या 2 संघांमध्ये कालच्या रात्रीमध्ये 1 बॉल 2 असताना धावा जमवल्या होत्या. क्रिकेटचा खेळच निराला आहे. कधी बाजी इकडे, कधी आयशा स्पोर्टच्या बाजूने, तर कधी जरीमरी कल्लेशच्या बाजूने. चांगल्या संघाची बांधणी केली आहे. ओम कानाडे या टीमचे खरं तर पॅकर देखील आहेत आणि या टीमला लीड देखील करतात. ओ फटका फसला, शारिक दलबी बॉलच्या खाली आलेत. ओ महत्वाची विकेट आल्या, महत्वाचा खेळाडू बाद जो डेंजरस ठरला होता, ज्याच्या बॅट मधून 2 बॉल 2 सिक्सर आले होते, त्या खेळाडूला आता मात्र माघारी जावं लागतं. 1 मोर विकेट डाऊन. आमचे निशांत गावण यांचं देखील आगमन झालंय. खरं तर पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाते संपूर्ण मैदानामध्ये. छोटा पॅक बडा धमाका डायनामिक आहे खरं तर निशांत गावंड. त्याचबरोबर खारपाड्याचे आपण पाहतोय केतन ठाकूर, रील स्टार A1 जोडी दीपेश पाटील आणि केतन ठाकूर. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला छान 4 लावले गेलेत, कौतुक करावं लागेल या गोष्टींचा. VIP डाईज वरून हबप मनोहर गावंड महाराज या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. चर्चा या देखील गोष्टीची सातत्याने आपल्या आवाजाच्या जोरावर अनेक भजन कीर्तन असतील यासारख्या गोष्टी ते करत असतात सातत्याने, आणि नवीन पिढीला एक चांगली संदेश देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये यश खामकर. ओ अलॉंग द कार्पेट. घडलंय काय चेक करावं लागेल. मैताब मुल्ला सांगतोय की माझ्या पायाला बॉल आदळला आणि त्यानंतर मग यष्टांना आदळलाय, मात्र पाहिलं देखील जाईल. GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अंपायर कॉल आहे आणि पाहिलं जातं, चेक केलं जाईल. टेक्निकल टीम आणि तिसरे पंच लगेच जॉईन व्हा. पायाला लागलाय आणि त्यानंतर यष्टांना आदळलाय. ओके, चेक केलं जातं. तिसरे पंच जॉईन व्हा लगेच. सूरज पाटील यांना विनंती असेल आपण चेक करायचं आहे. उमेशजी पाटील यांना विनंती असेल आपण चेक करायला यायचं आहे. खरं तर कालच्या दिवसामध्ये ऑफिशियल पंच म्हणून त्यांनी देखील भूमिका स्वीकारली होती. चेक केलं जातं. दूध का दूध पाणी का पाणी. खरं तर टेन्शन आता वाढलं असेल. बॅटर साठी देखील धोक्याची घंटा आहे. सेफ आहे की नाही हे पाहिलं जाईल. ऑनफिल्ड डिसिजन काय, आउट आहे की नाही. अंपायर रिव्ह्यू आहे. हृदयाचे ठोके वाढणारा खरं तर सामना पाहतोय. धगधग 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 आता वाढली असेल. चेक केलं जातं. टेक्निकल टीम त्याचबरोबर आमचे तिसरे पंच जॉईन झालेत. अभि घरत यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर ए स्पोर्टचे सर्वे सर्वा अभि घरत.
यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे. फलंदाज होईल आउट. मोठा धक्का लागलाय. खऱ्या अर्थानं शुभम जुमलेदारला जावं लागतंय माघारी. महत्वाची विकेट आली आहे. चला फिल्डर इकडे आला तर 2 धावांची पेनल्टी लागली जाईल, त्यामुळे लक्ष द्या. तुमचा 12 मॅन इकडे आहे. बॉल खरं तर फिल्डरच्या पायाला लागून यष्टांवर आदळला गेला, त्यामुळे जो निर्णय होता तो तुमच्यापर्यंत कळवला गेला. योग्य निर्णय. बॉल 3 बॉलचा खेळ पूर्ण झाला. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. खरं तर या षटकातील चांगला प्रयत्न चालू आहे. कशोशोनी प्रयत्न करत असताना पाहायला मिळतो, मात्र बॅटिंग इकडे चांगली करावी लागेल. चला थोडी घाई करायच्या. थोडासा सामना डिले झाला, त्यामुळे थोडीशी घाई करायच्या. हो हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इकडे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. फास्ट अँड फ्युरियस तिकट मारा मैदानच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय. धाबा कराव्या लागतील या मॅच मध्ये. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागतं. मागील मॅच मध्ये 25 धाबा या मैदानावर डिपेंड केल्यात. आयशा स्पोर्ट बारापाडा संघाने चांगला खेळ पाहायला मिळतोय. थोडीशी खेम्यामध्ये शांतता पाहायला मिळतोय. यश खामकरला चांगला खेळ करावा लागेल. पॅडल स्वीप पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. शॉट लेग मध्ये पाहायला गेलं तर सिंगल लेग बायचा इशारा आला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. या षटकामध्ये धावा करून द्यायचा नाही हाच मनसुबा घेतलाय. मैता मुल्लाने चांगलं षटक, अप्रतिम षटक पाहायला मिळतोय. अविनाश टाकले यांचं आगमन झालंय. या अविनाश टाकले आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. त्याचबरोबर कर्नाला टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा अभिजित टाकले यांना देखील विनंती असेल आपण आला असेल तर या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे. ओ फटका चांगला खेळला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये साहेब लोरे बॉलच्या खाली आले. दुसरीचा कॉल दिला. डेंजर एंडला खरं तर खेळाडू धावत असताना पाहायला मिळाले. ओम कानाडे 2 धावा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीने 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 18. थोडासा सामना खरं तर चांगली धावसंख्या करायच्या हाच प्रयत्न आहे. कर्नाला नगरीचे माजी सदस्य विनोद पवार साहेबांना विनंती असेल आपण देखील या आला असेल तर आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर कर्नाला नगरीचे माजी सरपंच शिखरभाई कानाडे यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. चांगला बॅटर रंगतो. या 2 संघांमध्ये अस्तित्वाची लढाई आहे. सामना अटीतटीचा. 18 धावा फलकावर. अजूनही बघायला गेलं ना तर अजूनही 6 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. 6 मध्ये कितपत धावा बनवल्या जातील याकडे आता लक्ष वेधलं असेल. प्रयत्न चांगला करावा लागेल. अमश गोलंदाजी मार्कवर. खऱ्या अर्थानं अमशला नाही आहे तर झरील आलेत. कदीर भाई यांचे खरं तर पुत्र आहेत. झरीसाठी खरं तर पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय यश खामकरसाठी. हो इथे काय घडलंय. वाईट बॉलचा इशारा. बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला. अत्रिक उचली घेणार हा बॉल. यष्ट्राच्या स्वरूपात भर पडते. सक्षमजी कानाडे साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी खरं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
दोन्ही खेळाडूंसाठी आहे. चांगली मॅच, चांगली फाईट पाहायला मिळतो या दोन संघांमध्ये. पूर्वार्धाचा खेळ मार्गस्थ आहे. ओ पाठीमागे फटका चांगला आहे. इम्प्रायझन स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत मोईन चुकी करत असताना मोबिन कडून झाली चुकी आणि बॉलने गाठली सीमारेषा. थँक्यू डीजे. खरं तर फिल्डिंग मध्ये थोडंसं बदलाव केलं जातं आता. रियान दलवीला फाईन लेग लॉंग लेग रिजन मध्ये आणलं गेलं. चुकी झाली तिथे सिंगल होती, तिथे 4 धावा आल्यात. या धावा महत्वाच्या आहेत आता बॅटिंग करत असताना. जरी मरी कल्ले या टीमला. यश खामकर चांगला लढतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा करायच्यात, हात मनसुबा. पण थोडंसं दूर बसा जेणेकरून इलेक्ट्रिक वायर देखील मैदानाच्या चारही बाजूने फिरलेल्या, त्यामध्ये थोडंसं वायर पासून दूर बसा जेणेकरून कोणत्याही खेळाडूला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जे प्रेक्षक राजा आहे त्यांना विनंती असेल आपण त्या ऑरेंज पट्टीवर उभं राहू नका प्लीज. विनंती असेल ऑरेंज पट्टीच्या बाहेर बसा. ओ फटका चांगला आहे, लास्ट जवाब आहे. एक्सलंट स्ट्रोक पाहायला मिळतो. फॅब्युलस. चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळतोय. सहेब लोरे जिकडे जातो ना तिकडे सहेब लोरे बघायला मिळतात. चांगली फिल्डिंग. झरीर दलवीला चांगली बॉलिंग करावी लागेल. इकडे धावसंख्या देखील मोठी होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 धावा. चांगली धावसंख्या. अदनान दलवी यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. अदनानजी दलवी साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळतं या दोन संघांमध्ये. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. चुरस देखील रंगताना पाहायला मिळतोय. धाबा करायचा हाच प्रयत्न. आता इकडे ओमला देखील चांगला खेळ करावा लागेल. ओम कानाडे खरं तर शिखर कानाडे यांचे चिरंजीव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावा. पण नेक्स्ट मॅच टॉस केलं जाईल. एका बाजूला खारपाडा आणि त्यांच्या विरोधात दिगाटी या दोन संघांमध्ये टॉस केलं जाईल. कॅच थोडासा कठीण होता खरं तर. भरपूर ट्राय केलं, दुसरी धाव कंप्लीट केली, तिसरीचा प्रयत्न चालवला आणि तिसरी धाव घेत असताना खेळाडूला धावचीत ओम कानाडे. बॅक टू पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू डीजे. ब्लॅक स्क्रीनच्या समोर बसू नका, विनंती असेल. ब्लॅक स्क्रीनच्या समोर प्लीज बसू नका आणि तो ऑरेंज पट्टा आहे त्याच्यावर प्लीज बसू नका. लॉंग स्टॉपला पाठीमागे प्लीज पट्ट्यावरून उठा, नाहीतर आयोजक येतील, कारवाई केली जाईल. त्यामुळे ऑरेंज पट्टा आहे, या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची दखल घ्या. ऑरेंज पट्ट्यावरून प्लीज उठा, कलकलीची विनंती असेल. आमचे आयोजक आता राऊंड मारायला येतील मैदानाच्या आतमध्ये. कोण आढळला तर मग कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या. प्लीज ऑरेंज पट्ट्यावरून प्लीज उठा आणि ब्लॅक स्क्रीनच्या समोरून थोडंसं बाजूला व्हा, विनंती असेल. या स्पर्धेचे नियम आहे त्याचं प्लीज पालन करा. चांगली स्पर्धा, नीट अँड क्लीन स्पर्धा आपल्याला बघायला मिळतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. खरं तर GTC ग्लोबल टेनिस.in च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. अप्रतिम वाहिनी आणि या वाहिनीची चर्चा संपूर्ण जगभरात होत असताना पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेची देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर रायगड जिल्ह्यातील संघांना सहभाग दिलाय या स्पर्धेमध्ये. अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळतोय. दीपेश पाटील मित्रमंडळ आयोजित जय भवानी गावदेवी चषकाचा थरार अनुभवाला मिळतोय. आजच्या रात्रीतला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगताना पाहायला मिळतोय. कर्नाळा परिसरातील दोन ग्रामीणचे संघ आपण पाहतोय. एका बाजूला ऐशा स्पोर्ट बारापाडा आणि त्यांच्या विरोधात जरी मरी कल्ले.
ओ हा बॉल फटका लॉब केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये साहेब लोरे क्या सोडणार नाहीये जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही हे सांगत असताना साहेब लोरेला पाहायला मिळतोय आणि महत्वाची विकेट आली धक्का क्रमांक लागला बॅटिंग करत असताना 5व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला आणि तोपर्यंत देऊया डीजेला संधी तीस धावा करायच्यात प्रभाकर पाटील यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर आमचे संपूर्ण छोटे बच्चा पार्टी आपण पाहतो या मॅचचा आनंद घेत असताना तन्मय प्रसाद त्याचबरोबर हब मनोहर महाराजांचा व्यासपीठावर सत्कार केला जाईल अक्षयजी गावण यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हब मनोहर महाराजांचा सन्मान घ्यायचा आहे साजिद जी दाखवे साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर साजिद भाई आपको आना है त्याचबरोबर लियाकत मामा यांचं आगमन झालं वेलकम मामा आणि त्याचबरोबर बालाशेठ गावण या स्पर्धेचे डॅशिंग आणि दमदार व्यक्तिमत्व त्यांचं विशेष आगमन झालंय त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत आहे हब मनोहर महाराजांचं सन्मान घेतलं जातं मुख्य व्यासपीठावर प्रतीकजी गावण यांच्या शुभ हस्ते माईची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मान केलं जातं चला डिगाटी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ खारपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या त्याचबरोबर ग्रामसेवक अमोल साहेबांचा सत्कार घेतला जाईल मुख्य व्यासपीठावर बालाशेठ गावण यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्याचबरोबर या स्पर्धेचे जनक घटक दीपेशजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते अमोल साहेबांचा सन्मान करायचा आहे मुख्य व्यासपीठावर त्याचबरोबर गणेशजी पाटील यांचा देखील सन्मान घेतला जाईल मुख्य व्यासपीठावर कर्नाला ग्रामपंचायत आणि त्यामध्ये ग्रामसेवक अमोल साहेबांचा सत्कार केला जातो मुख्य व्यासपीठावर दीपेश शेठ पाटील बालाशेठ गावण यांच्या माध्यमातून त्याचबरोबर प्रभाकर पाटील यांचा देखील सत्कार केला जाईल मुख्य व्यासपीठावर तर या सत्कारचा स्वीकार करायचा आहे गणेशजी पाटील यांना देखील विनंती असेल आपला देखील आदरपूर्वक सत्कार घेतला जाईल अक्षयजी गावण यांच्या शुभ हस्ते तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे त्याचबरोबर आतिफभाई दलवे यांचा देखील सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर तर या सत्काराचा स्वीकार करायचा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रायगड समालोचक असोसिएशनचे विद्यमान सदस्य आतिफभाई दलवी यांचा सत्कार केला जाईल टॉस साठी यायचं पहा इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी करणं बंधनकारक आहे ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित राहील त्या टीमला टॉस केलं जाईल त्याचबरोबर राकेशजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते प्रभाकर पाटील यांचा सत्कार घ्यायचा आतिफभाई दलवे यांचा सत्कार केला जाईल मुख्य व्यासपीठावर उमेशजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आतिफभाई दलवे यांचा सत्कार घ्यायचा चला मॅच चालू करा डिले करू नका खऱ्या अर्थानं आपल्याला 10 पर्यंत 3 सामने कव्हर करायचे होते भरपूर वेळ घेतला जातोय या मॅच साठी मोहसिन भाई आपको भी आना है चला डीआरटी टीमचा कॅप्टनला खारपाडा टीमचा कॅप्टनला पाठवायचा अन्यथा टॉस विन बॉल पडण्याच्या आधीमध्ये आपला कॅप्टन उपस्थित राहिला नाही तर टॉस विन डीआरटी संघाला दिलं जाईल या स्पर्धेचा नियम आहे काटोकोरपणे ही स्पर्धा पार पडली जाते या अगोदर देखील डोलगर संघाला 4 धावांची पेनल्टी दिली गेली होती त्यामुळे कॅप्टनला विनंती असेल खारपाड्याच्या आपण टॉस साठी यायचं पहिला बॉल पडला तर डीआरटी टीमला टॉस विन दिला जाईल मग कोणती सबब ऐकली जाणार नाही खारपाडा टीम माझा आवाज पोहोचत असेल तर आपण लगेच या उमेशजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते टॉस करायचा एका बाजूला खारपाडा आणि त्यांच्या विरोधात अमोल साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते टॉस करायचा खारपाडा विरोधात दिगाटी या दोन मतदार संघांमध्ये
त्याचबरोबर गणेश पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर, तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केलं जाईल, तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. बालाशेठ गावण म्हटलं की एक दमदार व्यक्तिमत्व, कर्नाला नगरीचे युवा नेतृत्व, दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या साथीला दीपेश शेठ पाटील. मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल रुपेश मीरचा उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. उचली घेणार हा चेंडू. मॅच चालू करा, मॅच चालू करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. अमोल साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. ग्रामसेवक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. खरं तर बालाशेठ गावण यांच्यावर असणारं प्रेम आणि या प्रेमासाठी ही मंडळी पाहायला मिळतोय. टॉस जिंकला दिगाटी टीमने. निर्णय कालवायचा, इथेच निर्णय कालवायचा. ओ फटका लॉब केला, क्षेत्ररक्षक बॉलला जज करतो. ओहो महत्वाची विकेट, गोल्डन डक, गोल्डन विकेट आल्या आणि मोठा धक्का लागला आयुष्या स्पोर्ट बारापाडा टीमला. फलंदाज होईल साबिर दलबी आउट. थँक्यू डीजे. धनाजी मामा यांना इन्व्हाइट केलं जातं दीपेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून. या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम मॅच पाहायला मिळतोय. महत्वाची गोल्डन विकेट आल्या. मागील मॅच मध्ये 4 चौकार आल्या होत्या सरपंचांच्या बॅट मधून, मात्र या मॅच मध्ये भोपलाही फोडू दिला नाही. महत्वाची विकेट आल्या, गोल्डन विकेट. खऱ्या अर्थाने या दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई पाहायला मिळतोय. एका बाजूला आयुष्या स्पोर्ट बारापाडा आणि त्यांच्या विरोधात जरी मरी कल्ले. या दोन संघांमध्ये कमालीचा सामना पाहायला मिळतोय. 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अफान मुल्लाची आज बॅट बोलणं गरजेचं असेल या मॅच मध्ये आयुष्या स्पोर्ट बारापाडा टीम साठी. आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय खरं तर एका बाजूला पवन जंगम, या टीमचा मास्टर माइंड. कमालीचा खेळ मैदानच्या आतमध्ये. मजा येईल या मॅचला. खरं तर राहुल टाकले देखील या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील कौतुक. राहुल टाकले या आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. विजयदादा पाटील यांचं आगमन झालंय. दादांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या साथीला त्यांचा चिमुकला आपण पाहतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चाललाय समालोचन कक्षाला. मान वंदना देणारा येतोय गगन बेदी, गगन चुंबे. शारिक ऑन द फार नाव. त्यांच्या नावाचा जेव्हा उल्लेख केला जातो ना, तेव्हा अंगामध्ये खरं तर रक्त संचारलं जातं. आणि इकडे मॅच देखील कडक पाहायला मिळतोय. धावा करायच्या 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सामना कडक पाहायला मिळतोय. मजा येईल मॅचला. 14 मध्ये 25 धावा करायच्यात. सामना थोडासा आता कठीण होत चाललाय. मात्र इकडे शारिक मध्ये कॅबिलेट आहे, तो चांगला खेळ करू शकतो. ओ शारिक साठी हा बॉल थोडीशी गती काढली गेली. लेन बॉलचा वापर केला. बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय. मतीन सरांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर तुकाराम साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. उलटा पुलटा चांगला फटका पाहायला मिळतोय. स्वीट हिटचा फटका, स्वीट हिट पाहायला मिळतोय. आणि बॉल
पाठवलं खरं तर 4 धावांसाठी येतोय वेलकम 4. अमीन शेट यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खरं तर या मॅचचा आनंद घेत असताना VIP डाईजवरून स्पर्धा आपली आहे, त्यामुळे अमीन शेट यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि खरं तर हे मैदान ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं मतीन सर, त्याचबरोबर तुकाराम रामभाऊ पाटील आणि त्याचबरोबर सुधाम रामभाऊ पाटील या सर्वांचं मनापासून आभारी आहोत. चांगलं बॅटर रंगताना पाहायला मिळतोय शारिक दलबी इन फॉर्म खेळाडू आहे. ओहो बॅटची अतली कडा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल मिडल झाला ना, फक्त बॅटला बर्श केला आणि खरं तर एकच धाव आली. एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कमालीचा सामना पहा. सामना भरपूर डिले झालाय, घाई करायची थोडी. आज खरं तर स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 12. 12 धावा फलकावर, धावसंख्या 12 धावा. त्याचबरोबर केतन शेठ ठाकूर यांना पाहतोय. खरं तर या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि त्यांच्या साथीला दीपेश शेठ पाटील, मनोज पाटील, खारपाडा गाव आणि खारपाडा गावचा हा ब्रँड इथे झलकताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी घेतलेली प्रचंड मेहनत केतन शेठ ठाकूर आपण पाहतोय. खारपाडावरून दीपेश शेठ पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून खरं तर A1 जोडी आहे. करण यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. करणजी घरत यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. षटक क्रमांक 2 साठी शिवप्रसाद गोपाल भौड इन. खरं तर दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज. 12 आलेत पहिल्या षटकामध्ये. 31 चा पाठलाग करायचा. मॅच गरम झाली. हाय व्होल्टेज ड्रामा. ओहो फटका चांगलाय आणि बॉल चाललाय खेळाडू कक्षामध्ये. 6 धावांसाठी येतोय शारिक दलवीच्या बॅट मधून. शारिक ब्रँडेड षटकार. ₹51,001 दीपेश शेट यांचे काकाश्री आणि त्यांच्या माध्यमातून इकडे काठी काढली गेल्या. शारिकला जावं लागतं माघारी. ती प्लाचित बाद.
9 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी आयशा स्पोर्ट बारापाडा संघाला. आणि दुसऱ्या बाजूने शिवा भौड कमबॅक करतोय. या मॅच मध्ये महत्वाची विकेट काढली. शारिक दलबी थोडासा डेंजरस ठरला होता, मात्र शारिकची विकेट आली. आता थोडस पावलांमध्ये मशान शांतता पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूने किल्ला लढवावं लागेल झुएब दलवीला या मॅच मध्ये. या जोडीवर आता लक्ष असेल. 9 मध्ये 13 करायच्यात. काटा किर करणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सामना. असा सामना होऊ नये नाही आजच्या रात्रीतला हा सामना. खर तर भरपूर वेळ घेतला गेला या मॅच साठी. थोडं घाई करायची विनंती असेल. चांगलं बॅटल रंगतोय या दोन संघांमध्ये. ओ फुलर लेनचा बॉल फक्त दिशा दिल्या, ग्लान्स केल्या. लॉंग लेग रिजन मध्ये प्रोडक्शन आहेत रुपेश अशोक लोटनकर. आणि तोपर्यंत धावा एकवटल्या गेल्या 2. थोडीशी फेकी खराब पाहायला मिळाली. या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय सह्याद्रीच्या कड्या कपारामध्ये हा वसलेला क्रीडांगण आहे. आणि या मैदानावरती आपण पाहायला गेलं तर टेकडीवरून आनंद घेत असताना संपूर्ण ग्रामस्थ मंडळ बारापाडा, संपूर्ण मान्यवरांना विनंती असेल आपण नाव घेणं आता शक्य नाही. आपण या मुख्य व्यासपीठावर विद्यमान खर तर माजी सदस्य विनोदजी पवार साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. बालाशेठ गावंड आपल्याला इन्व्हाइट करतात. ओ फटका चांगला आहे. हवा के संग संग घटा के साथ साथ. आणि बॉलला फेकून दिला. झुएब दलवीच्या बॅट मध्ये येतोय हा धमाका सिक्सर. झुएब दाखवेच्या बॅट मध्ये आलाय सिक्सर. तर राजांच्या नावाचा आता संगीत पाहायला मिळतात. धावा करायच्या विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये पूर्णपणे हवा काढली. झुएब दाखवेने काय खेळतोय, काय लढलाय या मॅच मध्ये. या पट्ट्याने चांगला खेळ केला. या मॅच मध्ये कौतुक करावं लागेल. हो परत एकदा उडवलाय समोरच्या दिशेमध्ये सरळ रेषेमध्ये 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट षटकार. जोडी आणि या जोडीच्या माध्यमातून सत्कार घेतला जातो. विद्यमान सदस्य खारपाडा नगरीचे खऱ्या अर्थानं हिरामन गरज साहेबांचा सत्कार घेतला जातो. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. कैलाशी रुते साहेबांना विनंती असेल. आणि त्याचबरोबर कर्नाला नगरीचे कार्यसम्राट दमदार व्यक्तिमत्व साबीरबाई दलवी यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपला देखील आदरपूर्वक सत्कार घेतला जाईल. बालाशेठ गावंड आपल्याला इन्व्हाइट करतात.